Hello everyone, welcome to my channel. Before I start saying anything about the recipe, I request you all to subscribe it यार. आम्ही एवढं शूट करतो, एडिट करतो, थोडं तरी सपोर्ट करा. Anyways, I never say in any of my videos, but today I'm going to say it before I start talking about the recipe. Anyways, this is brinjal plus sode, that is dry prawns recipe. So let's start. Okay, one of my friends, she visited Mumbai आणि तिथून तिने हा कोळी मसाला आणि सोडे आणलेले. सोडे इज बेसिकली अ ड्राय प्रॉन्स. ओके, इट्स यम. जे फिश लवर आहे त्यांना माहिती असेल मे बी वॉट आय एम टॉकिंग अबाउट. सो लेट स्टार्ट द रेसिपी. सो त्याच्यासाठी हा मसाला, कोळी मसाला आणि ड्राय प्रॉन्स मेन इन्ग्रेडियंट आहे. सो हे मी सोक केलेले पाण्यामध्ये. अँड दिस इज स्प्रिंग ओनियन चॉप केलेलं आहे. अँड देन आय हॅव टेकन द ब्रिंजॉल. विथ दिस कॉम्बिनेशन आय एम गोइंग टू कुक इट. आणि हे सगळे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ते सगळं तेलामध्ये मी परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा, टमॅटो, गार्लिक, हळद आणि तिखट. हा कोळी मसाला मी 1.5 चमचा टाकलेला. अमेझिंग कलर आणि अमेझिंग टेस्ट होतं. अँड दिस इज धना पावडर. ओके, सो धन्याची पावडर आता सगळं परतून घेतलेलं आहे. मस्त असा लाल भडक रंग आलेला आहे. अँड नाव इट्स टाईम टू पुट दिस सोडे. हे सोडे आपण टाकून घेतलेले आहे. स्प्रिंग ओनियन पण टाकलेलं आहे. सगळं आता आपल्याला ॲड करायचे आहेत भाज्या. आणि आपण वांगं पण टाकून घेतलेलं आहे. मीठ, सॉल्ट, ओके, ॲज पर द टेस्ट. हे सगळं परतून घ्यायचं. आणि हां, कोकम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे सगळं छानपैकी परतून घ्यायचं. थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे, अगदी थोडं. सो छानपैकी 5 to 7 मिनिट्स नंतर छान स्टीम दिले. अगदी ते क्विकली कुक झालेलं आहे कारण आपण ते सोक करून ठेवलेले. नाव यू कॅन सी मी ड्राय व्हर्जनच त्याचं बनवलेलं आहे. खूप यम झालेलं. पिवळं वरण भात आणि हे कॉम्बिनेशन किंवा भाकरीबरोबर बेस्ट.